ची गरज काय आहे? ऑफिसमध्ये येऊन तू कुठलं काम करत नाहीस किंवा बिझनेसची कुठली जबाबदारी स्वीकारलेली नाहीयेस. बरं, किचनला तुझा पाय देखील लागत नाही. बाकी घरातले इतर सगळे खर्च आई पाहते, त्यामुळे तुला त्यातही लक्ष द्यायची गरज पडत नाही. हा, तुला शॉपिंगसाठी गरज पडत असेल पैशांची तर ते पैसे मी देईन तुला. मग डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डची गरज काय आहे तुला? कसं आहे रागिणी, एखादी व्यक्ती काहीच काम करत नसेल तर त्याला पैसे कुठून मिळणार, नाही का? हा, तू होम मेकर म्हणून एखादी जबाबदारी स्वीकारत असतीस तर गोष्ट वेगळी होती, पण तू ते देखील करत नाहीस. बाकी इतर सगळ्या सुखसोयीच्या गोष्टी ऑलरेडी आपल्या घरात आहेत. मग तुला पैशांची गरज काय, म्हणून कार्ड्स काढून घेतले. राजन, काय बोलतोयस तू? अरे रागिणी तुझी बायको आहे. आता बरं झालं तू आठवण करून दिलीस. तिलाही सांग बायकोसारखं वाग म्हणून, म्हणजे तिला हवं ते मी आणून देईन, नाही का? मला माहिती आहे तुला कार्ड कशासाठी हवी आहेत ती. रानिका, कॉलेजमधल्या प्रॉपर्टीचं नुकसान तू केलंस तेव्हा दंडाची अमाऊंट तुलाच भरावी लागेल. आणि हो, 20,000 रुपये स्वकष्टाने, म्हणजे तू स्वतः कष्ट करून ते कॉलेजमध्ये जमा करायचे. इतर कोणी जर तुला मदत केली आणि हे जर मला समजलं तर लक्षात ठेव, अमाऊंट वाढेल. आई, तुम्ही तरी याला समजवा आता. स्वतःच्या मुलीबद्दल काय बोलतोय हा? तू जे काही बोलतोय ते बरोबरच आहे. काय चुकीचं आहे त्यात? अनिका, स्वकष्टाने म्हणजे कुठलीही गोष्ट विकून नाही. बरं आई, मला बिझनेसमधल्या आणखी काही गोष्टींवर तुझ्याशी चर्चा करायची आहे, तेव्हा प्लीज